मी संजना सोमनकर. आपण पाहत आहात देववाणी न्यूज चंद्रपूर. जाणून घेऊया आज दिवसभरातील या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी पाहूया गोंडपिंपरी तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 14 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वडोली गावातील ग्रामपंचायतीसमोर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी महिंद्रा युवोटेक 575 DI ट्रॅक्टर आणि रेतीने भरलेली ट्रॉली पोलिसांच्या ताब्यात आली. चौकशी दरम्यान ही रेती तारडा नदी घाटातून भरलेली वडोली येथे आणण्यात आल्याचे समोर आले. ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती आढळली. रेती आणि ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण सुमारे 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक गुरुदास मडावी आणि मालक मंगेश लखमापुरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधात गोंडपिंपरी पोलिसांची ही कारवाई नदीघाटावरील बेकायदेशीर वाहतुकीला मोठा दणका मानली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्षानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत रॅलीचे शुभारंभ करण्यात आले. या रॅलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले. पोलीस मुख्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीत हातात तिरंगा आणि अंगावर पोलिसांचा गणवेश अशा दिमागदार वातावरणात देशभक्तीचा बुलंद संदेश देण्यात आला. याचवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात एम रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शौर्य पदक, गुणवत्तापूर्ण सेवा, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट सेवा आणि वेगवर्धित पदोन्नती मिळवणाऱ्या अधिकारी अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे तुमरकोटी, विनागुंडा, बंगाळी आणि फुलनार या दुर्गम भागातील नव्याने उभारलेल्या पोलीस ठाणे आणि केंद्रावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला आहे. विदर्भाची काशी म्हणून श्रद्धास्थान लाभलेल्या मार्कंडेय देव नगरीत पवित्र उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर भव्य महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता हा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही महाआरती संपन्न करण्यासाठी काशीहून 3 पुरोहित मार्कंडेय देव येथे आले आहेत. श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर एका बाजूला श्री मार्कंडेश्वराचे दर्शन आणि दुसऱ्या बाजूला पवित्र वैनगंगा मातेची महाआरती. त्यामुळे मार्कंडेय देवचा परिसर भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणाने भारून जाणार आहे. परिसरातील आणि जिल्ह्यातील भाविकांनी परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. माजरी कॉलनी परिसरात बंद घरांना लक्ष्य करून झालेल्या 2 घरफोड्यांचा माजरी पोलिसांनी छडा लावला आहे. कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी महिला आरोपीसह 2 अल्पवयींना ताब्यात घेतले आहे. पहिल्या घरफोडी सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, पितळ तांब्याची वस्तू आणि रोख रक्कम असा 73,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तर दुसऱ्या घटनेत बंद क्वार्टरची खिडकी फोडून सोन्याची अंगठी, बेझर आणि पाण्याचा टिल्लू पंप असं 17,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांनी सोनू उर्फ सोनी किसन यादव हिचा सहभाग निष्पन्न केला. तिच्यासोबत असलेल्या 2 अल्पवयींनाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही गुन्ह्यातून 33,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर माजरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्यांवर डाव उधळून लावला आहे. कोरपना पोलिसांनी गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मेहंदी फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. यावेळी संशयित आयशर वाहनाला थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मात्र चालकाने बॅरिकेड्स तोडून वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला. काही अंतरावर वाहन थांबवण्यात आले. मात्र चालक वाहन सुरू अवस्थेत सोडून फरार झाला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 20 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने आणि तोंड पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या कारवाईत अंदाजे 3 लाख रुपयांचे गोवंश आणि 15 लाख रुपयांचे आयशर वाहन असं एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फरार चालकाविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे. नाकाबंदी तोडून पळण्याचा प्रयत्न केला पण कोरपना पोलिसांच्या पाठलागातून सुटका मात्र झाली नाही. चंद्रपूर शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रामनगर पोलिसांच्या हद्दीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेची पथक थेट अकोला जिल्ह्यात रवाना झाली. दहीहंडा परिसरातून मुस्तफा उर्फ शानू जामिल खान आणि सलमान अब्दुल रहमान या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून मोबाईल, बजाज पल्सर मोटारसायकल, हेल्मेट, बॅग, कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असा 3,94,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील चौकशीत नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली घरफोडही उघडकीस आली। अशा प्रकारे चंद्रपूरमधील 2 जबरी चोरींचे आणि नागपूरमधील एक घरफोडीचा असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। चंद्रपूर पासून अकोल्यापर्यंत शोध मोहीम राबवत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरजिल्हा गुन्हेगारीचा मुसक्या आवळल्या आहेत। चामोर्शी शहरातील हत्तीगेट परिसरात शेकडो बगड्यांनी मोठ्या झाडावर मुक्काम ठोकल्याने नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत। बगड्यांच्या विष्ठेमुळे परिसरात असहाय्य दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे दुकानदारांना दुकानात बसणे तर नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत असल्याच्या तक्रारी आहेत। विशेष म्हणजे या परिसरातून शाळकरी मुले, महिला आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। रस्त्यावर पडणाऱ्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत असून रोगराई पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। हत्तीगेट हा चामोर्शीतील महत्त्वाचा आणि वर्दळीचा परिसर असल्याने प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बगड्यांचा अधिवास हा निसर्गाचा भाग असला तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता योग्य आणि पर्यावरणपूरक उपाययोजना करणे हे गरजेचे आहे। चंद्रपूरच्या बोर्डा गावात फार्म हाऊसच्या आड सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी थेट धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भूमी फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी हार जितेचा जुगार खेळणारे आणि खेळवणारे 15 जण तसेच जुगाराचा अड्डा चालविणारा फार्म हाऊस मालक शामराव व्यंकटेश आनंदराव पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच जुगारासाठी वापरली जाणारी वाहने असा तब्बल 47,64,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात करण्यात आली। फार्म हाऊसच्या आड जुगाराचा डाव रंगवणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी थेट छापा टाकून मोठा दणका दिला आहे। या होत्या दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा। पाहत रहा देववाणी। नमस्कार।